नमस्कार. अंबाबाईचा उदो उदो. आज आपण बघणार आहोत कुलदेवी. लवकरच नवरात्र येत आहे. कुलदेवीला अर्पण करण्यासाठी पानाचा विडा कसा तयार करूया बघूया. तसंच नवरात्री विशेष देवीला आवडता व अत्यंत प्रिय असं पानाचा विडा. चला तर बघूया. तर आपल्याला कुलदेवीला अत्यंत प्रिय असलेला पानाचा विडा जो की आपण मंगळवारी व शुक्रवारी अर्पण करू शकतो. आज आपण बघूया की पानाचा विडा कशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे. अगोदर आपल्याला दोन नागवेलीचे पाने घ्यायचे आहेत. नागवेलीचे पाने घेऊन स्वच्छ धुवून पुसून घ्या व त्यासाठी आपल्याला दोन पाने घ्यायचे आहेत. चुना, कात, इलायची, सुपारी आणि बडीशोप आणि लवंग जे की अंबाबाई मातेला अत्यंत प्रिय आहे. विलायची आणि लवंगा, त्यात विलायची लवंग टाकायचं आणि सुकं खोबरं आणि गुंजाचे पानं हे पण त्यात टाकायचे. हे तुम्हाला गुंजाचे पाने वगैरे तुम्हाला कोणत्याही पानाच्या दुकानात भेटून जातील. गुंजाचे पाने पण घ्यायचे आहे. सर्व तुम्हाला पानवाल्याकडे भेटून जाईल. आपल्याला गुलकंद सुद्धा घ्यायचे आहे आणि मिश्री, छोटी छोटी ती मिश्री येते ना, मिश्री सुद्धा घालायची आहे पानात व त्यात केसर सुद्धा घालायचे आहे. आता आपल्याकडे 2 पान घ्यायचे आहे, कारण की आपण देवीचा विडा जेव्हा आपण बनवतो 1 पान घ्यायचे नाही, 2च पान घ्यायचे देवीला. तसं सिंगल पान घ्यायचे नाही. अगोदर 2 पान घेऊन ते स्वच्छ धुवून घ्या व पुसून घ्या. नंतर त्याचे देठ काढून घ्यायचे आणि पानाला अगोदर चुना लावून घ्यायचे आहे. नंतर कात लावून घ्या. म्हणजे छोटं कात असलं तर ते तुमच्याकडं वाटून तुम्ही असे छोटं हे करा, कात लावून घ्यायचे आहे. नंतर विलायची घ्या. म्हणजे विलायची काय करायचं, अख्खा जरी टाकलं तरी चालतंय किंवा आतमधलं जरी तुम्ही काढून टाकलं तरी चालतंय. तसंच सुपारी, बारीक अशी चिकनी सुपारी, बडीशोप, तसंच सुकं खोबरं, गुलकंद, लवंग, इलायची आणि त्यात थोडेसे मिश्री सुद्धा घालून घ्यायचे. नंतर गुंजाचे पान आणि त्यात थोडेसे केसर सुद्धा घालून घ्यायचे. आपण हे जे पण जिन्नस घेतला आहे ते सगळे घालून घ्यायचे आहे. आपल्याला देवीच्या पानामध्ये, विड्यामध्ये जे पण आपण अगोदर जिन्नस घेतलेला आहे ते सगळं घालून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला त्या पानाचे कोण बनवून घ्यायचे आहे व नंतर त्यावरती लवंग लावून घ्यायचे आहे. म्हणजे कसं आहे, पानाचा आपण जसं पानाचा विडा बनवतो तसं कोण करून घेऊन त्यावरती आपण लवंग लावून घ्यायचे आहे. कारण की देवी अंबाबाईला, देवी कुलदेवतेला लवंग हे अतिप्रिय आहे. असा विड्याचे पान हे तुम्हाला प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी कुलदेवतेला अर्पण करू शकतो. म्हणजे घरात आपण प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी तुम्ही देवीला तुम्ही विडा अर्पण करू शकतो. आपण जेव्हा ही कुलदेवीला वटी भरतो तेव्हा विड्याचे पान ठेवायचे, कारण की देवीला विड्याचे पान हे सर्वात आवडती प्रिय वस्तू आहे. म्हणजे विडा देवीला सगळ्यात आवडता म्हणलं की विड्याचं पान आहे. तुम्ही कधीही कुलदेवतेला जाऊन या. तुमच्या म्हणजे कधी जरी गेलात वर्षातून कमीत कमी एकदा तरी देवीला जाऊन या आणि तुम्ही वटी भरा, काही करा. म्हणजे वटी जरी भरलं तुम्ही त्यावरती पानाचा विडा आणि गजरा ठेवायला हे विसरू नका. जर तुमच्या घरात मंगळवारी आणि शुक्रवारी पानाचा विडा तयार होत असेल तर जरूर म्हणजे देवी मातेला अर्पण करा, कुलदेवतेला. कारण कुलदेवता माताला हे पानाचा विडा खूप अत्यंत प्रिय आहे. करून बघा तुम्ही, इतकं प्रभावशाली आहे. तुम्ही स्वतः म्हणताल की घरात किती प्रसन्नता वाटते असं आहे. मग माताला जे आवडता पदार्थ आहे ते प्रिय आपल्याला काय लागणार आहे, विड्याचे 2 पानं आणून करायचं, मग मंगळवारी शुक्रवारी अर्पण करा. अशा प्रकारे कुलदेवतेला अर्पण करा पानाचा विडा जो की त्यांना अत्यंत प्रिय आहे. श्री स्वामी समर्थ.